हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। माननीय श्री यश भैया नागेश करजगी यांच्या 19व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक यश करजगी मित्रपरिवार, नागेश करजगी ऑर्चिड स्कूल, नागेश करजगी यूथ फाउंडेशन, मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट, कंदलगाव। समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभू श्रीरामाचा परमसेवक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसाशी यांनी केले। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेक अमृतवाणीच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम सेवक केवट या विषयावर ते बोलत होते। लोकमान्य टिळक सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। अहंकारातून सेवा होत नाही, अहंकार बाजूला ठेवूनच समर्पणातून सेवा पूर्ण होते। प्रभू राम यांच्या वनवासादरम्यान भेटलेला केवट याने त्याचा व्यवसाय नावाडी असताना त्याने प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांना नदी पार करण्यासाठी केलेली मदत, त्याच प्रसंगी त्याने केलेली सेवा ही अद्भुत आहे। या प्रसंगाचे वर्णन निरूपणकार विवेक घळसाशी यांनी अत्यंत रसाळ वाणीतून केले। तो म्हणतो की आज मी तुमचे हे 2 पाय दाबतो आहे, तुमची सेवा करतो आहे। उद्या वहिनी आल्यानंतर तुमची चरण सेवा करण्याचा अधिकार तर वहिनीचा असेल, मी सेवेपासून वंचित होईल ना। मग राम शब्द देत आहेत की असं नाही होणार। एका पायाची सेवा तू कर, एका पायाची वहिनी करेल। आणि मग लक्ष्मणाला छान वाटतंय। त्या लक्ष्मणाकडे बघत केवट हसतो आहे आणि म्हणतोय की तुला तर एका पायाची सेवा करायची आहे, मला 2 पायांची सेवा करायला मिळणार। कोण मोठा आहे, मी का तू? जानकीला एकच पाय उपलब्ध आहे, वामांकारूढ आहे, तिला तेवढेच हक्क आहे, दोन्ही नाही। आणि मग केवटाचं हे सगळं चाललंय। एक पाय धुतला, रामाने तो काढला, खाली ठेवला। तो म्हणाला की अरे कसे प्रभू तुम्ही हा पाय खाली ठेवला, त्याला माती लागली ना, आता ते परत धुवावं लागेल मला, द्या बरं परत, आता खाली ठेवू नका। एका पायावर उभं केलं देवाला, पुन्हा धुतला। मग म्हणे आता दुसरा पाय, म्हणे मी दुसरा पाय उचलेन तर का अधांतरी राहू शकतो का? मी अधांतरी राहू शकत नाही, मला आधारच नाही। केवट काय बोलतो माहितीये, प्रभु ऐसा क्यों कहते हो, मेरे सिर पे हात रखो ना। बघा, मेरे सिर पे हात रखो, भक्ताचा आधार। आणि शेवटी आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवा म्हणून रामाने त्याच्या डोक्यावर हात ठेवले। कोणाला अधिकार नाही रामायणात, फक्त केवटाला। त्या डोक्यावर पाय ठेवत दोन्ही पाय पुसतात आणि इकडे सावकाश सगळं चाललंय। दोन्ही पाय प्रक्षालन केल्यानंतर लक्षात असं येतं की त्या भांड्यातली गंगा थोडीशी वेगळ्या पद्धतीने उसळते। आणि नुसती ती गंगा उसळते असं नाही, तर प्रत्यक्ष वाहणारी गंगा सुद्धा एकदम गदगद होऊन गेली आहे, भाव विवश झालेली आहे। आणि त्या नावाड्याकडे बघून मनातल्या मनामध्ये म्हणते की अरे केवट, केवढा थोर आहेस तू माहितीये, मी सगळ्या जगाला पावित्र्य देणारी गंगा आहे। मी तिकडे देवलोकामध्ये होते तर ब्रह्मदेवाने मला कमंडलूत घालून ठेवलं। मी तर नारायणाच्या पायापासून निघाले, पण मला कमंडलूत डांबून ठेवलं। भगवान शंकराने आपल्या डोक्यावर घेतलं, पण तू एक आहेस भला माणूस की ज्याने मला परत माझ्या नारायणाच्या पायावर अर्पण केलं। मी धन्य आहे, आजपासून तुला पुण्यपुंज म्हणून लोक ओळखतील। पुण्यपुंज। गंगा गदगद होऊन गेली आणि गंगेने आशीर्वाद दिला की तुझ्यामुळे मला हे भाग्य आहे। जी जगत पावनी आहे, सगळ्या जगाला पवित्र करते, ती गंगा म्हणते की केवट तुझं भाग्य सगळ्यात मोठं आहे, तो पुण्यपुंज आहे। यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष रेणुका महागावकर, हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्यवाहक प्रशांत बडवे, अमोल दाभळे, गुरु वटारे, अविनाश महागावकर, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर यांच्यासह असंख्य श्रोते उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।